नमस्कार. मी अश्विनी अमोल अमृतकर फ्रॉम अमोल अमृतकर फायनान्शियल सर्व्हिस. आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे. पर्सनल ॲक्सिडेंटल पॉलिसी, पर्सनल ॲक्सिडेंटल बेनिफिट. आता ॲक्सिडेंट म्हटलं की आपल्याला फक्त एकच दिसतंय की रोड ॲक्सिडेंट, कार ॲक्सिडेंट, ट्रेन ॲक्सिडेंट वगैरे. तर याच्या पलीकडे आपल्याला ॲक्सिडेंटच माहीत नाही. तर ॲक्सिडेंटमध्ये बरेच प्रकार येतात, जसं की बॉम्ब ब्लास्ट पण ॲक्सिडेंटमध्ये येतो. स्विमिंग करता करता वाहून जाणं तोही एक ॲक्सिडेंटचाच प्रकार आहे. इलेक्ट्रिक शॉक लागणं, इवन चालता चालता पाय घसरला आणि पडलो तर डोक्याला इंजुरी वगैरे झाली तर हाही एक ॲक्सिडेंटचाच प्रकार आहे. तर ह्या ॲक्सिडेंट बऱ्याचशा प्रकारचे ॲक्सिडेंट होतात. इवन मुंबईमध्ये आता घाटकोपरला लागलीच होर्डिंग पडला होता, तर त्यामध्ये तोही एक ॲज अ ॲक्सिडेंटच काउंट होतो. तर ह्या ॲक्सिडेंटला कव्हर करण्यासाठी हा प्लॅन आहे ॲक्च्युली. तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकतर डेथ ॲक्सिडेंट आहे, तर की डेथ झाल्यानंतर 100% सम इन्शुरन्स मिळणारच आहे. बट आपल्याला हा मेन यासाठी जास्त चांगला आहे की टेम्पररी जी डिसॅबिलिटी येते आणि त्याच्यामुळे जो आपला लॉस ऑफ इन्कम होतो, म्हणजे आपल्याला कामावर वगैरे जायला होत नाही, आपण जॉबला वगैरे जाऊ शकत नाही, घरी थांबायला लागतं, 1-2 महिने आपल्याला सुट्टी घ्यावी लागते. तर तो लॉस ऑफ इन्कम वगैरे भरून काढण्यासाठी हा प्लॅन खूप जास्त वर्क करतोय. हार्डली पर डेला 14 रुपये आपल्याला खर्च येतोय. तर 50 लाखासाठी हा 14 रुपये अगदी मामूली आहे. आज 14 रुपयात वडापाव पण येत नाही. तर हा लॉस ऑफ इन्कम 14 रुपयाने जर भरून काढणार असणार असेल, तर हा बेनिफिट आपल्याकडे नक्की असायला हवा. तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, इन्स्टाला फॉलोअप करा. थँक्यू.